नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. निवडणुकीपूर्वी जर आपण बघितलं असेल तर संपूर्ण बदलापूर शहर हे स्वच्छ करण्यात आलं होतं. मात्र आता त्यानंतरची परिस्थिती काही वेगळीच आहे. बदलापूर पूर्व गांधी चौक या परिसरात आपण आहोत. अतिशय भयंकर अवस्था जी आहे गांधी चौकामध्ये याच ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता एक दादा आपल्या सोबत आहे ज्यांनी या ठिकाणी कचरा टाकलाय. त्यांना विचारूया की नेमकं या ठिकाणी त्यांनी कचरा का टाकला आणि काय माहिती द्या. काय बोलायला कचरा टाकला इथे? कचरा कोंडी आहे इथे. शाळेत जवळच सप्ताह झाले, ते साफसफाई झाले म्हणून इथे आणून टाकला जवळच. आता सांगितले आहे का तुम्हाला पण पालिकेने की इथे कचरा टाका? ही कचरा कोंडी आहे म्हणून इथेच कचरा टाकतात. ही कचरा कुंडी आहे का इथे? इथे काही लिहिलंय की काय कसं? नाही पण इथेच आहे. लिहिलं नाही वर्षांपासून इथेच कचरा कुंडी आहे. ते माहित ना. तुम्ही रोज इथेच कचरा आणून टाकता. आजच आहे इथे शाळेत. आणि ते कधी कधी उचलून नेतात काय माहिती आहे? रोज नेतात. सकाळी की दुपारी नेतात रोज. चालेल. आपण बघत आहात ही परिस्थिती आपण सध्या बघतोय. यांनी शाळेमधून तिथून तो कचरा आणला. ते बघा, कुळगा बदलापूर नगर परिषद त्यांच्या ह्याच्यावर लिहिलेला आहे. मात्र ही कचरा कुंडी आहे. बदलापूर शहराचा एकदम हा गांधी चौकाचा भाग आहे. या ठिकाणी आपलं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, श्रीराम हनुमानाचं मंदिर आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह हा निर्माण होतो, जर ही कचरा कुंडी आहे तर या ठिकाणी हे जे आपण अशा पद्धतीचे बदलापूर शहरामध्ये सुशोभीकरणासाठी चौक जे आहे सुशोभीकरण केले जातात. मग त्याच्याच पुढे जे आहेत अशा पद्धतीचा कचरा कुंडी करणं हे कितपत योग्य आहे? आता आपण जो काही ज्यांनी कचरा आणून टाकला त्यांच्या जर तुम्ही टी शर्ट वरती बघितलं तर कुळगा बदलापूर नगर परिषद लिहिलेलं होतं. ते स्पष्टपणे बोलतायत की ही कचरा कुंडी आहे. उघड्यावरती कचरा टाकणं ही कुठली कचरा कुंडी आहे बदलापूर शहराची? हाकेच्या अंतरावरती इथून सुद्धा कुळगा बदलापूर नगर परिषद आहे. नगर परिषदेची मोठी बिल्डिंग उभारण्यात आलेली आहे. मग जर कधी आपण चौक सुशोभीकरण करतो ते जर कधी आपल्याला टिकवता येत नसतील तर का म्हणून करायचे असा प्रश्न आम्ही नाही, इथले नागरिक उपस्थित करतायत. आरोग्याशी सर्रासपणे या ठिकाणी खेळ जो आहे ना तो सुरू आहे. हे बघा, हा एवढा कचरा आणि हे उचलणार कधी? असं वाटतंय का तुम्हाला की हा कचरा एकाच दिवसात इथे जमा झाला असेल? कित्येक दिवसांपासून हा इथेच पडून असेल आणि अजूनही आता बाजूला त्यांचं म्हणणं आहे की हे चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे कचरा आणून याच ठिकाणी टाकला जातोय. मग एका ठिकाणी आपण जे आहे महोत्सव भरवायचे, एका ठिकाणी आपण समाज कल्याणाच्या नावाखाली कार्यक्रम करायचे आणि दुसऱ्या ठिकाणी तिथला कचरा आणून बाजूला टाकायचा. हे कितपत योग्य आहे? बदलापूर शहराची ही जी परिस्थिती सुरू आहे, आम्ही सामान्य जनतेचे प्रश्न मांडतोय, परंतु खरंच तुमच्या मनाला ही परिस्थिती पटते आहे का? आम्हाला तुम्ही नक्कीच सांगा, काय परिस्थिती आहे ही? अक्षरशः गांधी चौकातून येत असताना प्रत्येक नागरिक हा प्रश्न उपस्थित करतो की जर होत नाही चौक सुशोभीकरण तर का म्हणून करायचे? ते बघा, त्या ठिकाणी खरंच खूप म्हणजे खूप लज्जास्पद बाब आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण इथे बघत आहात, बघा किती सुंदर चित्रीकरण जे ते केलेलं आहे. इथे कोरीव काम केलेलं आहे छान भिंतीवरती. आपला चौक आहे गांधी चौक सारखा चौक, ज्या ठिकाणी अनेक कार्यक्रम राबवले जातात. हा, आणि त्याच ठिकाणी हे अशा पद्धतीचे वातावरण, एवढं भंगार, हे असं म्हणजे खरंच आपण बदलापूर कुठे नेऊन ठेवला? हे बघा, इथे लिहिलंय आय लव्ह बदलापूर. काय लिहिलंय मध्ये? कुळगा बदलापूर. कुळगा बदलापूर नगर परिषदेची कमान. इथे बघा, इथे सुद्धा हे शिल्पासारखं या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. हे बघा, हे जे कारागीर आहेत यांची मेहनतीला आपण कुठेतरी काय करतोय आपण सध्या? बघा, हे इथे आपल्या विठू माऊलीचं चित्रीकरण केलेलं आहे. विठू माऊलीचं शिल्प आहे हे या ठिकाणी आणि त्याच्याच बाजूला सर्रासपणे किती चौक सुशोभीकरणासाठी कितीतरी पैसे जे खर्च केले जातात. जर तुम्हाला माहिती नसेल तर त्या संदर्भात सुद्धा आपण एक लाईव्ह करणार आहोत. परंतु चौक सुशोभीकरण केल्याच्या नंतर त्याचा मेंटेनन्स देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि आपण काय करतो आहे, आपण सुशोभीकरण जाऊ द्या, मेंटेनन्स नको करा, परंतु आपण अपमान करतो आहे कुठेतरी या शिल्पांचा. सगळ्यांचा आपण अपमान करतो आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं तेही नक्कीच जे आहे तुम्ही सांगत चला. तुम्ही सुद्धा या ठिकाणी आल्या आहात का? ज्या वेळेला कुळगा बदलापूर नगर परिषदेचं टी शर्ट त्या दादाने घातलेलं होतं, त्याला आपण विचारलं की तू इथे कचरा का टाकतोय? तो म्हणतो ही कचरा कुंडी आहे. ही खरंच कचरा कुंडी आहे का? म्हणजे हे इथे आगरवाडीचा परिसर आहे आणि आगरवाडीवरून बाहेर आल्यावरती हे असं स्वागत केलं जात आहे बदलापूरकरांचं. हाच तो परिसर आहे ना ज्या ठिकाणी आपण
मोठ्या मोठ्या सभा घेतो, काही कार्यक्रम असेल तर तो याच ठिकाणी कार्यक्रम होतो. इथे आपलं श्रीराम हनुमानचं मंदिर आहे. या ठिकाणी आपण हे शिल्प बघतोय, विठू माऊलीचं शिल्प आहे या ठिकाणी, आणि हा चौक सुशोभीकरण केलेला आहे. मग हे काय परिस्थिती आहे? एक कळकळीची विनंती आहे. ही समस्या आम्ही दाखवतोय, मात्र याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपल्या बदलापूर शहराचा खरंच विकास होईल. आपण प्रत्येक नगरसेवक, आम्हाला तरी वाटतं नगरसेवक असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, स्थानिक प्रशासन असू द्या, कोणालाच असं वाटणार नाही की त्यांचा परिसर एवढा घाण, एवढा अस्वच्छ पाहिजे असं. मग कृपा करून याकडे लक्ष द्या. त्या टॉयलेटमध्ये जायला तरी जागा आहे का? कसं जाणार व्यक्ती? त्या साईडनी थोडी जागा आहे, बाकी काही या कचऱ्यामधून जाणार का? स्वच्छता गृहमध्ये खूप भयान परिस्थिती झाली आहे बदलापूर शहराची. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, फॉरवर्ड करा, आणि कृपा करून या परिसरातही लक्ष द्या. जर नसेल लक्ष देता येत तर एक विनंती आहे, कचरा कुंडी बोलतात का? त्याला काय लागला हाताला? काय वाटतं, हे योग्य आहे का? योग्य नाहीच आहे ना ते. तुम्ही किती वर्षापासून बदलापूरमध्ये राहता? माझा जन्म तिथलाय. जन्म इथला आहे. आता एक सांगा, हे बघा इथे विठू माऊलीचे शिल्प वगैरे आहेत, हे बघा सुशोभीकरण केले चौक, आणि त्याच्या पुढे हे छान वाटतं का? म्हणून जातानाच बोललो, हे काय बोललो. हे निवडणुका होत्या तेव्हा होतं का असं? तेव्हा स्वच्छता हे चक होतं सगळं. आता बघा, भगवत नाही अक्षरशः. धन्यवाद. आपण फक्त सत्य परिस्थिती मांडतोय. तर काय वाटतं काका, काय बोलाल? अरे कचरा कभी उठाता है, हफ्ते में एक टाइम भी नहीं आता है. नाही आता आहे ना? नाही, तुम्ही इथेच राहतात का? इकडेच येतो ना समोर. म्हणजे असंच असतं ना नेहमी? नेहमी येते ना, जेवढे येते त्यांच्यापेक्षा जास्ती टाकते. जास्त टाकतात. हं. ते बाकीचे लोक बोलतात ही कचरा कुंडी वाटते का? कचराकुंडी आहे का? तर नाही, नाहीये ना? नाही. असं अरे सुशोभीकरण ते केलंय. म्हातारा बघा, लग्न करायला कसं जातं, कचऱ्यामध्ये जातो. कसं जाणार? बरोबर. धन्यवाद. खूप भयंकर परिस्थिती बदलापूर शहराची करून ठेवलेली आहे, आणि ज्या वेळेला आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय, आमचा उद्देश अजिबात चुकीचा नाहीये, पण आम्ही कळकळीची विनंती करतोय की कृपा करून बदलापूर शहर चांगलं आहे त्याला चांगलंच ठेवा. कचरा कुंडी मुक्त बदलापूर शहर आपण असं बोलतो आहे ना, मग कचरा कुंडी नाही ठेवत आहे तर कमीत कमी हा कचरा तरी उघड्यावर कचरा टाकणं कितपत योग्य आहे? स्वतः खुळगा बदलापूर नगर परिषदेचा तो कर्मचारी होता, आणि ते बोलतात की इथे कचरा कुंडी आहे. बाजूलाच त्यांनी सांगितलं की सप्ताह चालू आहे, सांगितलं त्यांनी, बाजूला महोत्सव चालू आहे, तिथला कचरा आणला आणि इथे उचलून टाकला. म्हणजे एका साईडला आपण श्रद्धा भावनेच्या नावाखाली जे आहे कार्यक्रम करतो, आणि दुसऱ्या साईडला आपल्याच बदलापूर शहरामध्ये असं होत चाललं आहे. कुठेतरी दुर्लक्ष या परिसराकडे केलं जात आहे. जरी 1 तास असेल, 2 तास असेल, पण ही भयंकर परिस्थिती आहे. याकडे लक्ष जे आहे ते दिले गेलं पाहिजे. आणि जे चौक सुशोभीकरणासाठी मोठे मोठे पैसे खर्च केले जात असतील, ते जर करत आहे तर कृपा करून त्याचा अपमान होणार नाही याची सुद्धा आपणच काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.